युवकांचे मित्र खेड तालुक्याच्या राजकीय पटलावरचे आशास्थान म्हणजेच पंचायत समिती उपसभापती माननीय मंगेशदादा सावंत यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या, येणाऱ्या गणेश उत्सवाच्या तसेच दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कंपन्या बाहेर जात आहेत, पायाभूत सुविधांचा अभाव आहे, तर याला जबाबदार कोण? कंपन्या बाहेर जातात हे कालपासून कळाल्याच्या नंतर मी MIDCचे RO असतील, MIDCचे सर्व अधिकारी असतील, वेगवेगळ्या विभागाचे सर्व अधिकारी असतील यांच्याशी कालपासून संपर्क साधतोय की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या खऱ्या अर्थानं शासनाकडून MIDCत काही कामं मंजूर आहेत. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याला दुरुस्तीला मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे आणि इतरही PMRD कडूनही पण कामं मंजूर आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर आहेत. परंतु या ठिकाणी डिपार्टमेंटच्या अनावस्था आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणेचा ट्रॅफिक कंट्रोलचा अभाव या सगळ्या गोष्टीमुळं आणि यावर्षी अतिवृष्टी पण जास्त झाली, रस्त्याला खड्डे पण खूप पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खरोखर गेले 3-4 म्हणजे मागच्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे. कंपन्यामध्ये गाड्या वेळेत जात नाही, त्यांचा माल वेळेत पोहोचला जात नाही, त्यांचा कच्चा मालही वेळेत येत नाही. त्यामुळं उद्योजक या ठिकाणी दास्तावलेले आहेत, त्यांचा उत्पन्नाचा खर्च वाढत चालला याच्याशी मी सहमत आहे. त्यामुळं मूलभूत गरजा आत्तापर्यंत ज्या पूर्ण व्हायला हव्या होत्या त्या पूर्ण होत नाही. तरीसुद्धा गेल्या 1.5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मंजूर करून आणून आता तळेगाव चाकण शिक्रापूर त्याचं भूमिपूजन झाले, आपला नाशिक फाटा ते खेड त्याचं टेंडर झाले, त्याचं संपादन पण आता 100% काल आज पूर्ण झाले. मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी PMRD कडून 100 कोटीचं पॅकेज मिळालं. माननीय दिवंगत मुख्यमंत्री अजितदादा पवार आले, त्याच्यानंतर पण मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर झाले. तळेगाव चाकण शिक्रापूरला सुद्धा 55 ते 60 कोटी रुपये दुरुस्तीला आले. परंतु ही कामं लवकर पावसाळ्याच्या अगोदर व्हायला पाहिजे होती, ती वेळेत न झाल्यामुळं या गेले 3-4 महिन्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळं त्या 20 कंपन्यांपैकी 3-4 लोकांशी आज मी स्वतः भेटलो, त्यांच्या भावना बरोबर आहेत. त्यांना दुसरीकडे त्यांचे मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी जायचा विचार आहे. ह्या कंपन्या ते सोडणार नाही आहेत, त्यामुळे इथल्या कामगारांवर उपासमारीची वेळ येणार नाही. आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो, इथली एकही कंपनी जाऊ न देण्याचा प्रयत्न माझा राहील आणि जाणार पण नाही. त्यासाठी शासन दरबारी कालपासून पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये पॅकेज मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार करत आहे. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांना भेटून या सर्व गोष्टीची माहिती देऊन त्याचा सगळा आढावा तयार केलेला आहे आणि उद्योजकांना आणि आपल्या MIDCला ज्या कंपन्या आहेत त्यांना आधार देण्याचं काम नक्की लोकप्रतिनिधी म्हणून माझं राहील. माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्या निष्क्रियतेवरती बोट ठेवलं आहे आणि त्यासोबतच रेल्वेचं आंदोलन करण्यापेक्षा चाकणच्या समस्या मांडल्या असत्या तर बरं झालं असतं. रेल्वे सुद्धा ट्रॅफिक कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे रेल्वेच्या आंदोलनात ते आलेच नाहीत, त्याच्यामुळे निष्क्रियतेत त्यांच्या कालावधीत ही कामं व्हायला पाहिजे होती. उलट माझ्या कालावधीत 6,000 कोटीचं तळेगाव चाकण शिक्रापूरचं टेंडर झाले, एलिव्हेटेड रोडच्या संपादनाला पैसे आणण्यासाठी मदत केली. PMRD कडून जवळजवळ 100 कोटी रुपये आणले, इतर सगळे पैसे आपण आणले. त्यामुळं त्यांनी MIDC मध्ये फक्त मलिदाच खाला, त्यांनी MIDC मधून त्या मूलभूत सुविधा आणण्यासाठी काहीच केलं नाही. त्यामुळं ते जर माझ्यावर आरोप करत असेल तर त्यांनाही माझं उत्तर आहे. खरं तर शिक्रापूर पासून तळेगावपर्यंत एकूण 7 कोटी रुपयाचा निधी पडलाय. आता तुम्ही स्थानिक आमदार असून त्याचा पाठपुरावा कुठेपर्यंत केला नाही असा आरोप सुद्धा माझ्या मते त्या मेंटेनन्सचं काम आहे. मेंटेनन्सचं काम वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी करायला सांगितलं त्या ठिकाणी काम चालू होतं, परंतु गेल्या 2 महिन्यात जे वेगाने व्हायला पाहिजे होतं, पाऊस त्यांना काम करू दिलं नाहीये. त्याच्यामुळं ते काम आत्ता जे कॉन्क्रीटची त्याची चालू आहेत. काही ठिकाणी काम करायला गेल्याच्या नंतर स्थानिक लोक काम करून देत नाही, कोण गटर काढून देत नाही, कोण भिंत बांधून देत नाही आणि रोडवर त्याला फास्टमध्ये जिथं खडी मुरमाने GSBनी खड्डे भरायला सांगेल तर त्याचं वेगाने त्याचा पाठपुरावा करून काम चालू आहे. उर्वरित पाऊस उघडल्याच्या नंतर ते उर्वरित जे काम आहे ते स्पीडनी त्याला आजच काल पण बोलावून घेतलं होतं, आज पण डिपार्टमेंटने बोलून घेतलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्पीडनी ते काम पुढचं पण राहिलेलं होणार आहे. खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या
गणेश उत्सवाच्या, शारदीय नवरात्र उत्सवाच्या तसेच दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आपल्या हक्काचा नगरसेवक राजेंद्र लक्ष्मण जाधव, नगरसेवक राजगुरुनगर नगर परिषद, तालुका खेड.